पडायला लागले, पाणी घेऊन घेऊन कपडे धुवायला लागले मी. उन्हामुळे ना अजिबात काय करताच येत नाही दिवसभरात, भयानक ऊन असते. भांडी सुद्धा 2 जाळी पडली होती, आता भांडी घासली ना, आता उरलेली कपडे घात. आणू पाय पोळते ती ऊन नको, आणि पाय पोळले ना अक्षरशः असं तळवे गरम गरम होते नुसतं. रात्रीचं तर असं लय त्रास भणभणल्यासारखं व्हायला लागलं उन्हामध्ये. काय इथं सावली ही काहीच नसल्यामुळं ना काय आपल्याला हेच करता येत नाही, उन्हाचा त्रास हा खूपच. काय नाही, आणि मी असं बाहेर आलं काम करायला की आम्ही बसत नाही, आम्हीच पण बाहेर यायचं चालू असतं. माझं असं लाड बरं झालं. काय पाहिजे तुला? पाणी त्यानंच असं चालू असतं. तोंड धुवायचंय, पाय पोळतेत का? नाही, तिचं पोळतच नाही, पोळलं तर तिला कळत नाही. त्यामुळे खेळायचंय म्हणल्यावर कळतंय तिला, खेळायचंय म्हणून ती नाही म्हणते पोळ. असं आहे खरं, काय केलं. चला आता कपडे भांडी आवरून स्वयंपाकाला लागणार आहे. आता स्वयंपाक करायचंय. सकाळी स्वयंपाक काहीच गडबडीत आवडलं, ह्यांना डबा द्यायचा होता म्हणून, त्यामुळे केलं. डबा देऊन पण काय उपयोग झाला नाही, मी माघारी आले. यावं लागलं त्यांना माघारी, दुकानात त्यांना दमच निघाला. असलं गरम दुकानात म्हणजे व्हायला लागले, त्यामुळे माघारी चाले. तुम्ही डबा दिला कसं काही लवकर उठून करून तरी पण आले माघारी. मग तर दुकानात ना पत्र्याचं असल्यामुळं थांबायलाच येत नाही, गरम होतं. त्यामुळे मग माघारी परत आले. स्वयंपाक चपात्या करायच्या, आणि इकडे ना अशी भाजी केली, शेवग्याची शेंगाची भाजी केली. इकडे चपात्या आणि आलूचे आणूला टाकायचंय. द्राक्ष भाजून घ्यायला लागल्या, आणि आता सुट्टे त्यामुळं चालू. आणि आणूला चालले खाली लाटायचं. ते बघा, तिला पोळपट आज जाऊन आणली नाही म्हणून ती वहीवर लागली त्याच्यावर लाटायला. चालला असा स्वयंपाक आमचा. चपाती भाजी झाली, आता लागली मी आंबूस करायला. एवढं गरम झालं ना चपाती ते करूपर्यंत, म्हणलं आता आंबूस करूया. आणि आणून इथं खाण्यासाठी बसले, तर तिला साल काढून द्यायची खायला म्हणून बसली येते. तर आता आंबूस करून अजून भात करायचा. कुकरला 1 वाटी भात लावणार आहे, नंतर मग जेवण करायचं. आणि गॅस पुढं असं चुली पुढं गरम तर खूप होतंय, खूपच गरम होते. आणि आंबे ना मध्ये आणले होते तेव्हा लई खराब निघाले, पण ह्यातले जरा आहेत बऱ्यापैकी. तर चला आता बस करूया. तर आता मिक्सरला फिरवायचं आहे, आणि ना साखर टाकली ह्यामध्ये थोडी. तर आंबा की नाही थोडा खाऊन बघितलं तर गोड आहे, त्यामुळे कमी साखर टाकली. यांना त्यांना मिक्सरला फिरवल्याशिवाय चालतच नाही, म्हणून आता फिरवायचं. भात होते कुकरला, चपाती वगैरे झाल्या. मिक्सरला फिरवला. गुठळे असले की नाही खातच नाही, त्यांना ते नकोच वाटते खायला. त्या ऊन लावलेच ग, झाकण निघणार नको. थांब, तिला आणायला येत नाही. तर दूध पण घालते त्यामध्ये, तर दूध घातलं नाही बरं का, पाणी घातलं, नाहीतर अजून वजन वाढायला दूध घालून परत केल्यावर. आज लयच झालंय बस. तर शेवग्याची शेंग, चपाती, आमरस, भात पण झालाय. पण भात आता अजून कुकर थंड व्हायचा, परत घ्यायचा भात. असाच आहे जेवण. तुम्ही पण या जेवायला. तर आता जेवण वगैरे आमची झाली. आणच कवर कसं चाललंय, पंखा तर चालूच आहे. गरमी काय कमी व्हायचं नावच घेणं झाले. आणि आता व्हिडिओच्या शेवटी ना माझ्या आजीचा फोटो मी टाकते, तो बघा तुम्ही. आणि म्हणजे
क्लिअर नव्हता तो फोटो, तर यांनी मला तयार करून दिला एकदम क्लिअर करून. तर मी लई लहान असताना वारले, त्यामुळे इतका चेहरा मला म्हणजे एकदम स्पष्ट काय आठवत नाही. तर मी दुसरीच होते त्यावेळेला वारलेले, आठवते तसं, पण असं एकदम चेहरा कसा नक्की होता असं एवढं नाही, पण व्यवस्थित यांनी करून मला क्लिअर करून दिला. तर मग आता मी व्हिडिओमध्ये शेवटी टाकते. आणि माझ्या आईची आई म्हणजे, तर तिचा आहे फोटो. आणि माझं सगळं लहानपण आजोळीच गेलेलं आहे, आजी बरोबरच कायम. आजीला खूप लाड केलेत माझं, लय म्हणजे अति लाड केलेला आहे माझं आजीला. त्यामुळे आठवणी अजून सुद्धा मला सगळं आठवतं. ते लय लाडात वाढली होती मी, त्यामुळे आजी होती तोपर्यंत लयच लाड झालं माझं. मी फोटो शेवटी टाकते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. तर आजीचा आमच्या फोटो तुम्ही बघू शकताय, अगोदरचा पुसटसा एकदम आहे आणि खूप वर्ष झाली ना, त्यामुळे तसा फोटो दिसतोय. आणि त्यावेळी एवढी क्वालिटी सुद्धा नव्हती. आणि आत्ताचा बघा कसा झालेला आहे. तर यांनी मला खूप छान असा करून दिला फोटो. तर अगदी ना पूर्वीचे मला दिवस आठवले. तर खूप लहान असताना ना आजी गेली, मला आजीचा सहवास जास्त मिळाला नाही. खूप लाड करत होती माझी आजी माझे. तिच्या हातचे तर मला सगळंच आवडत होतं, पण मेथकूट तर एवढं छान करायची ना, ती चव मला अजून मिळाली नाही. म्हणजे वेगळंच असायचं ते. आता मी कितीदा तरी ना विकत आणून खाल्लं. मी माझ्या मावशीला पण म्हटलं की आजीसारखं मला अजिबात परत मिळालंच नाही तसलं खायला. तर आजीची अजूनसुद्धा ना खूप आठवण येते. आणि आज बऱ्याच वर्षांनी असं फोटोत एकदम बघून ना खूप मन माझं भरून आलं. तर नातवंडावर जास्त प्रेम करणारी आपली आजीच असते, आणि आजीसारखं ना प्रेम कोणी करू शकत नाही. तर म्हणूनच म्हणतात ना, आजी म्हणजे दुधावरची साय.